एवढी भयानक थंडी पडती ना भाऊ आता पर गाडी नको नको म्हणती भाऊ चालवायला. रात्रभर एवढी बेकार थंडी पडली ना भाऊ, पार ती गाडी गाठून बंद पडली. काका कावच्या आत बते बरं का त्या गाडीला चालू करायला, पण ती गाडी चालू आहे नाही. काकाला म्हटलं तुमची खटापट झाली असं तर बरं साईडला, आता मी चालू करून दाखवतो तुम्हाला गाडी. आयला आता असं वाटतं उगाच काकाला म्हटलं का थांबा मी गाडी चालू करून दाखवतो, ही गाडी चालू व्हायचं नाव घेऊन नाही राहिली भाऊ. नाही 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 असं नाही असं नाही, आता काकाला म्हटलोय ना गाडी चालू करून दाखवणार आहे तर दाखवायचीच भाऊ. काकाला म्हटलं थांबा मी गाडी बसवतो तुम्ही द्या बरं धक्का. आता कशी पहिल्याच धक्क्यात गाडी चालू झाली बरं. बिल्ल्याच्या कशा सकाळच्या ऊन पाळ्या घ्यायचं काम चालले बा, तिकडे भीतीच्या कोपऱ्याला जाऊन बसले मस्त पैकी. काका गेले होते पाण्यावर निघून, काका म्हटले वय बरं दूध घालून ये. दूध घालून आलो. आयला भाऊ एवढं बेकार थंडी का पर हात पाय आकडून गेले अख्खे. बाहेर कुठे शहरात राहायचं म्हटलं ना तिथलं पाणी लगाच्या राहते भाऊ, त्याला त्या पाण्यानं पार मावळ इकडे डोक्याची केस गळ सुरू व्हायला लागली भाऊ. नाही नाही थांब आता डायरेक्ट रामबाण उपायच करू आपण या केस गळीला. गेलो डायरेक्ट इकडे पाटाच्या कड्याला आहे ना कोरपड लावले, म्हटलं आता इथं मस्त पैकी जाऊन कोरपडाचे 2 सक्के भाऊ तोडून आणू. त्यांना तिथंच तोडलं आणि तिथंच पाटाच्या वात्या पाण्यामध्ये धुवून काढलं. आपल्याला आजीकून कोरपड लावून घ्यायचं होतं डोक्याला, आजीच्या भाकरी थापायचं काम चाललं होतं, पण इकडे तर होतं बिल्ल्याची मजा पहा. हे पाणी